बोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आपल्या मार्ग घेतलेल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपल्या या लेह लडाखच्या रोड ट्रिपचा 7वा दिवस सुरू झाला आहे. सध्या आम्ही श्रीनगर मध्ये आहोत आणि आजच्या दिवसाची सुरुवात एका पवित्र ठिकाणापासून करणार आहोत. आपण आता शंकराचार्य टेम्पल येथे दर्शनासाठी जात आहोत. श्रीनगर शहराच्या उंच टेकडीवर वसलेले हे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. येथून संपूर्ण श्रीनगर शहर आणि डल लेकचे अप्रतिम दृश्य बघायला मिळते. दर्शन झाल्यानंतर वेळ मिळाला तर श्रीनगर मधील प्रसिद्ध मुघल गार्डन पैकी एखाद्या सुंदर गार्डनही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर सुरू होईल आपल्या प्रवासाची आणखीन एक रोमांचक टप्पा. आपण श्रीनगरला निरोप देऊन सोनबर्ग मार्गे लेह लडाखच्या दिशेने पुढे जाणार आहोत. आजच्या प्रवासात डोंगर, दऱ्या, नद्या आणि हिमालयाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप खास असणार आहे. चला सुरुवात करूया भगवान शंकराचार्यांच्या दर्शनाने. हर हर महादेव. हर हर महादेव. चला आता आपण रूम खाली करून देऊ यांना. इकडे शंकर आचार्य मंदिर श्रीनगर दर्शन घ्यायला चाललोय आपण. आणि इथं बोर्ड आहे असं, हा रस्ता आहे, हा फॉरेस्टचा रस्ता आहे. आता आपण हे मंदिर जे आहे ते डोंगरातच आहे, पण आतमध्ये तिथं शूट करू देत नाही आपल्याला. आपण बाहेरच्या बाहेर शूट करणार आहोत. हे शंकर आचार्याच्या मंदिराकडे चाललोय आपण. आणि असा मस्त रस्ता आहे, अशी घनदाट जंगल जंगल आहे दोघं साईडनी असं. आणि नागमोडी रस्ता आहे. आता वर गेले असं अजून पूर्ण छान हे पैकी असं. दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण शंकराचार्य मंदिरात जात आहोत दर्शनाला. आता वर पोहोचलो आपण, गाडी खाली पार्क केली आपण, तर वर जात आहोत. चला तर जाऊया दर्शनाला. अशा थोड्या पायऱ्या लागतात, पायऱ्या चढत आहोत. आता येत आहे, थकली. चला आता आलो आता मंदिराजवळ. चला मंदिरात जाऊया. हा मंदिराचा वरती आल्यावर असा परिसर आहे छान. असे मंदिर आहे इथे. आणि हा खाली श्रीनगरचा परिसर, डल लेक वगैरे. डल लेक त्या बाजूला आहे. अशा प्रकारे श्रीनगरचं दृश्य आहे. हे असं वरती आपण मंदिराच्या दर्शनाला जात आहोत. मंदिर के गर्भगृह में कोई भी फोटो न खींचे. श्रीनगरचं दृश्य आहे. सेंट्रल लैंड में चलिए व्यवस्थानुसार. अशा प्रकारे आता आपण मंदिराच्या वर आल्यावर डल लेकचा परिसर दिसतोय खाली त्या बाजूला. डल लेक आहे. जगद्गुरु श्री शंकराचार्यांची तपस्याचं स्थळ आहे इथं. श्री जगद्गुरु शंकराचार्यांचं दर्शन झालं आता आपलं. आता आपण गाडी पार्किंगला लावली आहे, तिथं जात आहोत. आता आपण पुढे आपण सोनबर्गकडे प्रस्थान करत आहोत. चला तर जाऊया. हे मुघल गार्डन आहे, आपण काही जात नाही आता. आपल्याला वेळ होऊन जाईल पुढे जायला, म्हणून आपण जात नाही आता. मित्रांनो, आता आपण केळी घेत आहोत. आता केळी घेतली तर थोडं केळी खाऊया म्हटलं, मग केळी जाऊया. आता निघालो जे आपण आपल्याला इथून लेहचा रस्ता लागणार आहे. अशा आपल्याला पुढं स्कूल व्हॅन चालली आहे, त्यांनी वेलकमचं केलेलं आहे आपल्याला. वेलकम श्रीनगर, थँक्यू. मित्रांनो, आपण श्रीनगरहून 40 किलोमीटर आलो. त्याला आपल्याला 2.5 तास लागले. आता आपण नाश्ता करायला पंजाब रस्त्याला थांबलो आहे. आता इथं आपलं नाश्ता करतो. आता इथलं आपण कॅराव्हॅन लावलेली अशा प्रकारे. आपण नाश्ता करत आहोत. नाश्ता करायला बेसमेंटला.
अशा प्रकारे आलू परोठा मिक्स व्हेज परोठा बोलवला आहे. चला तर आता त्याचा स्वाद घेऊया. मित्रांनो, आता ही आपली 4थी वेळ आहे पेट्रोल टाकायची. कारण आपण आहे ना 20 लिटर वाजलं तरी 20 लिटरच टाकून घेतो. जिथं समजा पेट्रोलची कमतरता भासणार नाही म्हणून आपण कंटिन्यू फुल करतो. बैठेंगे ना 19 करो पूरा 2085 रुपीज. अशा प्रकारे 19 लिटर 15 पॉईंट पासून श्रीनगरहून सोनमार्गला जाताना एक उत्सन गाव लागतं. तर तिथे असं हे गेम आहेत पाण्यातले ते चालतात. युअर रायडिंग. रिव्हर राफ्टिंगचं विचारलं तर 1500 रुपये सांगितले त्यांनी आपल्याला. परंतु आता आपल्याला सोनमार्गला जायचं आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आता जाऊया आपण. फक्त बघितलं कसं असतं काय असतं त्याच्यामुळं थांबलो होतो इथे थोडं. अशा प्रकारे इथं दुकानं पण लावलेली आहे. असा पंजाबचा ढाबा आहे. हे इकडे श्रीनगर साईडला सगळे असेच ढाबे भेटतील. मित्रांनो, आता आपण श्रीनगरहून सोनमार्गला जात आहोत. वाटेत आपल्याला मस्त असं एक व्ह्यू पॉईंट दिसला तर आता आपलं फोटो सेशन चालू आहे. थोडंसं शेजारी अशा डोंगर रांगा मस्त बर्फाचे डोंगरवरती आणि अशी मस्त एक नदी वाहत आहे खाली. अशा प्रकारे मित्रांनो, आता सोनबाग टनलला थांबलोय आपण. वेलकम म्हटले त्यांनी. अशा प्रकारे सोनबाग टनल आहे. आता सोनबागकडे प्रस्थान करणार आहोत. 12 किलोमीटर बाकी आहे. सोनबाग टनल झाल्यानंतर 12 किलोमीटर सोनबाग बाकी आहे. तर आता जाऊया. तर वेलकम सोनबाग टनल. तिथून 11 किलोमीटर फक्त सोनबाग बाकी आता. मित्रांनो, आपण अखेर आता सोनमार्गला पोहोचलो आहोत. आता आपल्याला जम्मू अँड काश्मीर टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अशी इथं रूम्स आहे. तर आपल्याला रूम भेटला आहे. चला तर मी आता तुम्हाला रूम दाखवतो. अशा प्रकारे हा मागचा व्ह्यू आहे. याच्या समोर हे मार्केट आहे. आता हा सर्व एक्सप्लोर करायचा आपल्याला आज. बघा मित्रांनो, आपलं रूम इकडे जाऊया आपण. चला, आपल्याला इथे रूम मिळालेला आहे. याला मार्केट एरिया, हा जो समोर एरिया जो आहे ना हा मार्केट एरिया आहे. सोनबाग मार्केट म्हणून. आणि त्याच्या समोरच असा रूम मिळालेला आपल्याला. चला तर मित्रांनो, आता रूममध्ये जाऊया. अशा प्रकारे वुडनची रूम आहे आपली सर्व. इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आजचा दिवस खूपच सुंदर होता. सकाळी श्रीनगर मधील शंकराचार्य टेम्पल येथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सोनमार्गाच्या दिशेने प्रवास सुरू केला. हिमालयाच्या कुशीतून सुंदर दऱ्या आणि सिंध नदीच्या काठाने प्रवास करत अखेर संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही सोनबाग येथे पोहोचलो आहोत. रूम मध्ये चेक इन करून थोडी विश्रांती घेतली. आता आम्ही सोनमार्गाच्या संध्याकाळचा नजारा अनुभवण्यासाठी बाहेर पडत आहोत. सोनबर्ग म्हणजे सोन्याचे कुरण म्हणून ओळखले जाते. चारी बाजूनी बर्फाचे पर्वत, हिरवी कुरण, थंडगार हवा आणि निसर्गाचा अप्रतिम सौंदर्य इथे पाहायला मिळते. आता आम्ही परिसराचा फेरफटका मारणार आहोत, पर स्थानिक बाजार पाहणार आहोत आणि या सुंदर ठिकाणचा संध्याकाळचा अनुभव घेणार आहोत. चला तर मित्रांनो, तुम्हाला घेऊन जातो सोनबर्गच्या या सुंदर सफरीवर. मित्रांनो, इकडे हॉस्पिटल आहे उजव्या डाव्या हाताला आणि इकडे असं पोलीस स्टेशन आहे सोनबर्गचं. आणि असा इकडे पूर्ण मार्केट आहे. आता आपण थोड्या वेळात मार्केटमध्ये येऊ, मग मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे इथे आहे. आणि समोर मस्तपैकी डोंगर आहे. ही सिंध नदी आहे. आता आपण या सिंध नदीवरून असं चालत आहोत. आता ते लोक जिथं आहेत तिथं आपण जाणार आहोत आणि तिथं फोटोशूट करायचं आपल्याला.
आता आपण सिंधू नदीच्या इथे आपण शूट करतो आहोत. ही आहे सिंधू नदी. हे खूप मायनस मध्ये आहे. चला तर आता आपण खाली जाऊया. मित्रांनो आता आपण नदीजवळ जात आहोत. असं सुंदर निसर्ग आहे, अप्रतिम आहे. मित्रांनो सोनबर्गला टेंट सिटी पण असते. मी आता ट्रॅक करून आलो, थोडा थकवा झाला मला, त्याच्यामुळं फोटो सेशन केलं आणि वर थोडा ट्रॅक केला, त्याच्यामुळे थकवा झालेला आहे. अशी टेंट सिटी पण आहे इथे. हे सोनबर्गचं मार्केट आहे. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि इकडं टॅक्सी ओनर्स युनियन आहे या बाजूला. इथे जर टॅक्सी रेंट केले ना तर खूप भाडे असतात, खूप म्हणजे खूप. टॅक्सी रिक्षा खूप भाडे असतात, त्याच्यामुळे आपली स्वतःची गाडी असलेली परवडते. आता हे बघा इथं मेन्शन केलेलं आहे त्यांनी सर्व, मालटाण वगैरे असं त्यांचे फिक्स रेट असतात, त्याच्यामुळे ते फिक्स रेट केलेले असतात. कोणीच असे करू शकत नाही युनियन असल्यामुळे. आता मार्केटचा परिसर आहे आणि मार्केटच्या समोरच आपलं रूम घेतलेलं आहे आपण. जम्मू अँड काश्मीर टुरिस्ट रिसॉर्ट सोनमर्ग असा इथं आहे. जम्मू अँड काश्मीर टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं आपण इथं रूम घेतलेला आहे. आपला रूम समोर आहे आणि आपली कॅराव्हॅन इथे लागलेली आहे. अशा प्रकारे आपली कॅराव्हॅन इथे लागलेली आहे. आणि हे मार्केट. आता आपण संध्याकाळच्या मार्केटला फिरत आहोत. थोडा वॉक करू अजून, मग आपण रूमवर जाऊया. असे इथं ढाबे आहेत मस्त. सोनमर्ग डेव्हलपमेंट असे सर्व रूम्स आहे. बाजूबाजूला असे खूप छान आणि निसर्ग एकदम अप्रतिम आहे. हा डोळ्यातनं मावणारा निसर्ग आहे अशा प्रकारे. आता आपले संध्याकाळचं दृश्य आहे सर्व. आता आपण उद्या सकाळी परत शूट करणारच आहोत. चला आता आपण रूमवर जाऊया. आता रूमवर जाऊन मस्तपैकी थोडासा आराम करू, आपण जेवण करायला येऊ. हां चला आता रूमवर जाऊया. हे सर्व काश्मीरचे कपडे आहेत तिथं, असे काश्मीरी शालू ड्रेस असे. बनाएंगे ना, हम डरते हैं बनाने के लिए, डरते हैं आपको बनाना चाहिए या नहीं चाहिए? अभी आता आम्ही जेवायला बसलोय आणि डाळ तडका मागवलाय आणि आमच्या सोबत हे 2 मिलिटरी मॅन आहे. सलाम आहे यांना, यांच्यामुळे आम्ही सुरक्षित आहे. थँक्यू, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आम्ही सेफ आहे आणि आम्हाला श्रीनगरला काहीच असं म्हणजे टेन्शन नाही आलंय. आमचा आतापर्यंतचा प्रवास खूप छान झाला आहे. सोनबर्गला पण एकदम असं फ्रेश वाटतंय, म्हणजे असं सेफ वाटतंय. हे सगळं तुमच्यामुळे होतंय. मित्रांनो आपला नाशिक ते लडाखचा आज 7 दिवस आहे. आपण रात्रीचे जेवण करत आहोत. दाल तडका रोटी अशा प्रकारे. हे लोणचं आहे, हे कांदा आहे आणि अशा आपल्याबरोबर मिलिटरीचे माणसं बसलेले आहे. आता जेव्हा आम्ही एवढ्या थंडीच्या असं आईस्क्रीम खाऊ राहिले, त्यांना लय इंटरेस्ट राहतो या गोष्टीचा. रात्रीचे 11 झाले आणि आता इथं मँगो कॅन्डी खातोय. आणि इथं मायनस थंडी बर का, इतकी थंडी वाजते इथं सांगू शकत नाही आपण
आम्ही रूम मध्ये अक्षरशः गरम हीटर लावलेले आहे. मित्रांनो, आजचा सोनबर्गचा ब्लॉग आहे ना, आपण उद्या सकाळी कंटिन्यू करणार आहोत. तर आता आपण झोपत आहोत. शुभरात्री, शुभरात्री, गुड गुड नाईट, बाय, टेक केअर. भेटूया उद्या सकाळी सोनबर्गमध्येच. आता आपण सोनबर्गला रूम घेतला आहे. तर तुम्हाला एक सांगायचं आहे का बाबा, खूप थंडी असते. तर आपण आपल्या नाशिकलाच आपण असं एक रूम हीटर घेतलं होतं ॲव्हल्स कंपनीचं. ॲव्हल्स कंपनीचं रूम हीटर घेतलं होतं. ते आपण सोबत कॅरी करतो आहे, कारण आपण आपल्या गाडीतच घेऊन येतो आहे. आणि आपण ते काल आपण श्रीनगरला पण लावलं होतं आणि आता सोनबर्गला लावलं. आणि इथून पुढं आपण लेह लडाखला जाऊ ना, कारगिल लेह लडाखला जाऊ, तिथं पण आपण लावणार आहोत.